जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। श्री क्षेत्र देवगड येथे माघ पौर्णिमेचा उत्साह आमदार अमोल खताळ व तांबे परिवाराच्या हस्ते श्री खंडेरायाची महाआरती करण्यात आली। माघ पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री क्षेत्र देवगड देवस्थान हिवरगाव पावसा येथे भक्तीचा महासागर लोटला होता। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात लाखो भाविकांनी श्री खंडेरायाचे दर्शन घेतले। या उत्साहाचे विशेष आकर्षण म्हणजे देवाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली भव्य महाआरती, जी संगमनेरचे लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली। मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न। या मंगल प्रसंगी संगमनेरचे लोकप्रिय आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ नीलमताई खताळ यांनी श्री खंडेरायाची विधिवत पूजा व महाआरती केली। त्याचबरोबर त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेत्या सौ दुर्गाताई तांबे आणि सुधीरजी तांबे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते झालेल्या या महाआरतीचे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय चैतन्याने न्हाऊन निघाला होता। माघ पौर्णिमेनिमित्त देवगड देवस्थान येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते। यंदाही सकाळपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण राज्यातून लाखो भाविक कुलदैवताच्या दर्शनासाठी हिवरगाव पावसा येथे दाखल झाले होते। कडक ऊन असूनही भाविकांच्या उत्साहात कोणतीही कमतरता भासली नाही। गर्दीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। भाविकांची गैरसोय होऊ नये व पिण्याचे पाणी, दर्शनाच्या रांगा आणि सुरक्षित व्यवस्था याकडे विशेष लक्ष देण्यात आले। या सोहळ्याचे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर। प्रतिजात्री म्हणून समजल्या जाणाऱ्या भगवान खंडेरायाच्या पावनभूमीमध्ये आज माघ पौर्णिमेनिमित्त जी मोठी यात्रा आज सुरू होत आहे। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महापूजा संपन्न झालेली आहे आणि आता या ठिकाणी यात्रेला प्रारंभ झालेला आहे। अगदी उत्साहाच्या वातावरणात, भक्तिमय वातावरणामध्ये ही यात्रा सुरू आहे। आज रात्री ठीक 9 वाजता मालती इनामदार यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे। हा तमाशा अगदी मोफत आहे। यानंतर उद्या सकाळी त्यांच्या हजेरीचा कार्यक्रम होणार आहे। भाविकांना विनंती आहे, आपण सहकार्य करायचं आहे। मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी व्हायचं आहे। महिला भगिनींसाठी सुंदर असा कटलरीचा विभाग आहे। खेळणी, पाळणे सर्व प्रकारचे या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी भाविकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर दर्शनाला यायचं आणि यात्रेचा आनंद घ्यायचा आहे। मी खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं पुन्हा एकदा भाविकांना विनंती करतो, आपण सहकार्य करा आणि यात्रा कमिटी सहकार्य करा। देवगड या ठिकाणी सालाबादप्रमाणे माघ पौर्णिमा उत्सव मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे सकाळपासून जे कार्यक्रम आहे, काठी मिरवणूक, पालखी मिरवणूक आणि महापूजेसाठी डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचप्रमाणे अमोलजी खताळ साहेब या दोघांनी पूजा करून मंदिरास दोन्ही व्यक्तींनी पूजा वगैरे आटपून, त्याचप्रमाणे आमचे गणेश यांनी सांगितलेलंच आहे की सर्व प्रकारच्या व्यवस्था या चालू आहेत। भाविकांनी यात्रेत सगळा आनंद घ्यावा आणि यात्रेकरूंना तसेच ट्रस्टींना सहकार्य करावे। श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान हिवरगाव पावसा या यात्रेनिमित्त पूर्ण जिल्ह्यामधून, महाराष्ट्रातून भाविक येत असतात आणि त्याकरिता जी ट्रस्ट आहे खंडोबा देवस्थान देवगड देवस्थान ट्रस्ट, त्यांनी पूर्ण क्षमतेने अतिशय व्यवस्थितपणे नियोजन केलेलं आहे। मी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात
आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, तसेच या देवस्थानासाठी ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं ते श्री रणजितजी देशमुख यांच्यातर्फे सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी अगदी शिस्तीमध्ये आणि पूर्ण भक्तिभावाने दर्शन घ्यायचं आहे. आणि याकरिता आमच्या ट्रस्टला तसेच सर्व ग्रामस्थांना, ग्रामपंचायत, सर्व यात्रा कमिटीला सहकार्य करायचं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो. या यात्रेनिमित्त येवळगाव पास्ता ग्रामस्थ, येवळगाव देवगड देवस्थान पूर्ण ट्रस्ट, यात्रा कमिटी यांनी योग्य नियोजन केलेलं आहे. आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचे देवगड देवस्थान ट्रस्ट तर्फे खूप खूप अभिनंदन. यात्रेचा सर्वांनी मनसोक्त लाभ घ्यावा. आलेल्या सर्व भाविकांचे ट्रस्टच्या वतीने स्वागत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक, आपल्या तालुक्यातील लोक असतील, जिल्ह्यातील लोक असतील, सर्व भाविक भक्त या खंडोबा महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात. या ठिकाणी देवगड देवस्थान ट्रस्ट त्याचबरोबर ग्रामस्थ येवळगाव पावसा यांच्या वतीनं यात्रेचं नियोजन अतिशय सुंदर अशा प्रकारे करण्यात आलेले आहे. आणि दर सालाप्रमाणे मोठ्या उत्साहात ही यात्रा भरत आहे. काल संध्याकाळी छबिना मिरवणूक झाली, आज काठी पालखी मिरवणूक झालेली आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी या ठिकाणी मालती इनामदार यांचा भव्य असा तमाशाचं आयोजन केलेलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता भव्य असं आगाम्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि आगाम्यासाठी एक 11,000 रुपयाचं पहिलं बक्षीस, त्याचबरोबर 7,500 रुपयाचं दुसरं बक्षीस आणि 5,000चं तिसरं बक्षीस आणि मानाची गदा या ठिकाणी देवस्थानतर्फे देण्यात आलेली आहे. आणि अतिशय उत्साहात ही यात्रा भरवण्यात येत आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आमदार सतीदादा तांबे साहेब यांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा आदरणीय दुर्गाताई तांबे, त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी महाआरतीचं पूजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त येत आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राजवंदूत संघाचं या ठिकाणी यात्रेनिमित्त मोठ्या प्रकारचं सहकार्य असतं. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा टँकर आणि इतर सुविधा या ठिकाणी दिलेल्या आहे. मी राजवंदूत संघ असेल, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना असेल, त्याचबरोबर आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, त्याचबरोबर माजी आमदार सतीदादा तांबे साहेब असतील आणि माजी आमदार सुधीरजी तांबे साहेब, त्याचबरोबर सतीदादा तांबे साहेब यांच्या वतीनं मी सर्व यात्रेकरूंना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि 2 दिवस चालणारी यात्रा अतिशय उत्साहात पार पडावी. आपल्या महाराष्ट्राचं दैवत श्री क्षेत्र जेजुरी या ठिकाणी होणाऱ्या यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व बहुजन समाजातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या आनंदाने, उत्साहाने आपल्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो. यासाठी दरवर्षी आम्हाला आपलं देवस्थानचं ट्रस्ट हे जोडीने आग्रहपूर्वक पूजेसाठी बोलवत असतं. मी त्यांचे मनापासून आभार मानते. आपल्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सर्व सदस्य, त्याप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, त्याप्रमाणे आपल्या कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि इथे उपस्थित असणारे आमचे नाना, सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, एक आनंदाचं असं वातावरण आपल्याकडे असतं. अगदी प्रत्येक कुटुंबामध्ये परत स्वच्छता चालू होते की आता फुलाची यात्रा आलेली आहे, भांडे घासायचे, घरात सगळं आवरायचं, त्याला स्वच्छ करायचे, पुरणपोळीचा नैवेद्य करायचा. आता आपण मार्चाचा नैवेद्य करतो, नवीन नवीन आपल्याकडे येत असतं. परंतु नैवेद्य घेऊन आपण देवाकडे येतो आणि येतो जन्मदार सदानंदाचा येळकोट, म्हणजे सदा आनंदाचा येळकोट, असा एक आनंदमय वातावरण आपल्या या यात्रेमध्ये असतं. सर्व नातेवाईक येतात, आपतेष्ट येतात, मित्र परिवार येतात, जेवणाची आमंत्रण येतात, सगळीकडे जेवणावळी महाप्रसाद चालू असतो. अनेक आनंद आपल्या जीवनामध्ये, सुख दुःख खूप असतात, परंतु एक आनंद हा यामध्ये असतो. आणि महिला भगिनींना या निमित्ताने यायला मिळतं. अशा वेळेस आपण भगिनींना घरी ठेवू शकत नाही आणि त्या काही ऐकत नाही, त्यांना यायचंच असतं.
असा संपूर्ण कुटुंबांसाठी हा आनंदोत्सव आहे. आम्ही लहानपणी बैलगाडी लिहायचो, मध्ये पाणी नव्हतं प्यायला, नदी सोडल्यावर तेव्हा आमची आई दुधाची किटली भरून पाणी द्यायची. आम्ही शरद नाना छोटा होता माझ्यापेक्षा, आम्ही सगळेजण अनेक बैलगाड्या झोपून त्या यात्रेला यायचो, खूप दिवसभर मजा करायचो. आता आमच्या मामाचंच गाव आहे सीताराम मामा पावसेंचं, तेव्हा मामाचं गाव, नातेवाईकांचं गाव, आनंद उत्सव अशा यामध्ये यायला खूप आनंद होतो. आम्ही या ठिकाणी आलो, दर्शन घेतलं, पूजा झाली. मी आपल्या सर्व ट्रस्टच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचे मनापासून आभार मानते. आराध्य दैवत देवगड श्री क्षेत्र खंडोबा त्यांची आज मोठी यात्रा या ठिकाणी भरलेली आहे. पौर्णिमेचा दिवस आहे आणि त्यामुळे संपूर्ण जेजुरीसह सगळीकडे ग्रामीण भागातील सर्व बहुजन समाजाचा आराध्य दैवत खंडोबा राजा आहे. आणि आज त्या यात्रेच्या निमित्ताने आम्ही उपस्थित राहिलो. राज्याचे माजी महसूलमंत्री थोरात साहेब देखील दरवर्षी उपस्थित असतात. काही त्यांना उपस्थित राहता आलं नाही. त्याचप्रमाणे म्हणजे आपल्या कारखान्याचे उपाध्यक्ष आणि पाहुणे बोललेले आहे सौ दुर्गा तांबे, त्याचप्रमाणे शरदनाना थोरात, तसेच सुरनाथ गोडसे, सर्व भास्करराव पानसरे, तसेच दादासाहेब देशमुख, सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या डॉक्टर प्रमोद पावसे आणि सर्व ट्रस्टी बाबासाहेब पावसे आणि सर्व उपस्थित येतात. खरं तर हे त्याच्याप्रमाणे ते आपल्या सगळ्यांचं आम्ही लहानपणापासून आपण बघतो की कुठलाही मनुष्य असो खंडोबाला गेलेच त्याच्या मनाला शांतताच लागत नाही. अनेक भाविक मी बघतो की आता सतत जेजुरीला जात आहेत, त्याचप्रमाणे देवगडला येत आहे आणि एक प्रचंड श्रद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंडोबा देवस्थानाबद्दल आहे. राज्याचे माजी महसूलमंत्री आज आपण इथे बघतो की खूप मोठ्या प्रमाणात याचं आपण लहानपणी ते कुठल्याही स्वरूपाच्या फार सुधारणा नव्हत्या, परंतु थोरात साहेबांनी ते खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. आगामी सभा मंडप असेल, त्या सगळे रस्ते असतील, इतर सगळी डेव्हलपमेंट अगदी या ठिकाणी केली आहे. दूध संघाच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण घर हा हिरवा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावलेले आहेत. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केली आहे. तर असं एक आपल्या सर्वांनाच त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद मिळतो. थोरात साहेबांना वेगळा आनंद मिळतो, कारण हे आपल्या सर्व बहुजनांचं देवस्थान आहे. त्याची सेवा ही सेवा आहे खऱ्या अर्थाने. ही सेवा आपण या निमित्ताने खंडोबा देवाची करत आहोत. खंडोबा रायाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की आपला हा तालुका आज आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रगतीपथावर आहे, खूप प्रगतीपथावर आहे. तो आणखीन प्रगती आपली झाली पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये. राज्यात आपण आज अव्वल दर्जावर आहे. हा दर्जा टिकून आपल्याला आणखीन पुढे जायचं असेल तर आपल्याला सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये शेती असेल, उद्योग असतील किंवा आपल्या सर्व बाकीचे शिक्षण आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण खंडोबा रायाच्या आशीर्वादाने आणखीन खूप काम करूया, आपला तालुका आणखीन पुढे नेऊया, हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांचं जीवन खंडोबा रायाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी सुखमय